मैत्रिणींनो, आता कार्यक्रमात ऐकूयात साहित्य संपदा या मालेत अश्विनी देशपांडे यांच्या काही कविता, गाणी आणि यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, साहित्य संपदा या मालेत आपण निमंत्रित केलं आहे अश्विनी आशिष देशपांडे यांना. अश्विनी देशपांडे स्वतः गातात, त्यांनी गाण्याच्या परीक्षाही दिलेल्या आहेत आणि त्या कविताही करतात. आज आपण त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत. अश्विनीताई, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. अश्विनीताई, तुम्ही काय करता? मी घरी गाण्याचे क्लासेस घेते. तापडिया नगर येथे सासर आहे आणि मला हे गाण्याचे क्लासेस मी जवळपास लग्नाआधी 2007 साली सुरू केले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू असा विचार केला की आपण याच्यामध्ये अजून वेगळं काय करू शकू. त्याच्यामुळे मग मी 2 प्रकारचं त्याचं विभाजन केलं आणि पहिल्या ह्याच्यात मग वादनामध्ये हार्मोनियम आणि कॅसिओ हे 2 वाद्य शिकवते आणि गाण्यामध्ये व्होकलमध्ये मी क्लासिकल आणि लाईट म्युझिक शिकवते. म्हणजे लग्नानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय कंटिन्यू केला? लग्नानंतर मी माझा व्यवसाय कंटिन्यू केला आणि त्या ग्रुपला टायटल म्हणून स्वराशीष असं नाव देण्यात आलं, जे की माझ्या मिस्टरांचं नाव आशिष आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या पतीला पण त्याच्यामध्ये सामावून घेतलं. अगदी. तुमचं गाणं तर आपण ऐकूच, मात्र आधी तुमची एक कविता ऐकूया. नक्कीच. ही पहिली कविता ऐकवते, ज्याचं की शीर्षक आहे पैसा. पैशासाठी काय काय करू शकतो माणूस आणि पैशासाठी काय काय आपल्याकडून करून घेतं पैसा, त्याच्या अनुषंगाने थोडक्यात एक सादर करण्याचा प्रयत्न करते. सगळंच नसतं पैशांसाठी, काही अंशी माणुसकीही असावी लागते. नसेल स्वतःजवळ जरी पैसा तरी मनाची श्रीमंती दाखवायला काय लागते. अर्थाचा अनर्थ करण्यापेक्षा अर्थ कमवण्यात जर वेळ घालवला तर काय बिघडते. अहो, सगळंच नसतं पैशांसाठी, काही अंशी माणुसकी असावी लागते. खूप छान. असेल अमाप दुःख आपल्याजवळ, असेल अमाप दुःख आपल्याजवळ तरी सुख शोधायला काय लागते. असू जरी आपण कुबेराची अवलाद, पण आपलं गरीबाला वाटलं तर काय बिघडते. सगळंच नसतं पैशांसाठी, काही अंशी माणुसकी असावी लागते. देवाचं आपण खूपच करतो. अहो, देवाचं आपण खूपच करतो हो, पण आई बापाचं करायला लाज वाटते. चांगली व्यक्ती होता येत नसेल तर माणूस म्हणून जगला तर काय बिघडते. सगळंच नसतं पैशांसाठी, काही अंशी माणुसकी असावी लागते. खूप छान. आता ही कविता तर आपण ऐकली, आता मात्र तुम्ही आमच्या मैत्रिणींना एक गाणं ऐकवा. नक्कीच नक्कीच. सध्या एक नाट्यगीत येतंय माझ्या मनामध्ये आणि ते नाट्यगीत माझ्या मावशीच्या मिस्टरांनी मला शिकवलेलं, तर ते गाण्याचा मी छोटासा प्रयत्न करते. नाचत ना गगनात नाथा, नाचत ना गगनात नाथा, तारांची बरसात नाथा, तारांची बरसात नाथा, नाचत ना गगनात नाथा. अश्विनीताई, मैत्रिणींना तुम्ही आता असं सांगा की तुम्हाला कविता आणि गाणं याचा छंद केव्हापासून लागला? कविता करण्याचा छंद तर मला माझ्या लग्नाच्या आधीपासूनच लागला. मी म्हणेन की हे अगदी वंशगत माझ्याकडे आलेलं आहे, कारण माझ्या आईला उत्तम उखाणे, कविता हे तयार करता येतात. म्हणजे आईकडूनच हा गुण? आईकडून आणि वडिलांकडून जास्ती, कारण वडील त्यांच्या महाविद्यालयीन काळापासून कविता करतात, त्यामुळे मग त्यांच्याकडून सुद्धा ही देणगी मिळाली असं मी म्हणेन. आई वडील हे दोघे त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे त्याच्यात कविता करण्याचा. आणि गाण्याचा छंद म्हणजे घरातच संगीत आहे. पंडित विजय गो देशमुख हे माझे सख्खे आत्याचे मिस्टरच आहेत, जे त्यांचं शारदा संगीत विद्यालय आहे, त्यांच्याकडून मला हा वारसा मिळाला असं मी म्हणेन. बरं अश्विनीताई, आता तुम्ही आपल्या मैत्रिणींना कोणती कविता ऐकवणार आहात? मी एक कविता ऐकवीन की मी आता केलेली आहे, सासरी जाताना केलेली कविता. जवळपास माझं लग्न जेव्हा ठरलं त्यावेळेस मला ही कविता अगदी उत्स्फूर्तपणाने सुचलेली आहे. ती एक वाचून दाखवते. अहो आई बाबा, एक करताल माझ्यासाठी, काहीच महिने झाले तो लग्नाला, 1 वर्ष अजून विकत आणाल का माझ्यासाठी. वाटतंय अजून खूप करायचं राहून गेले, कशासाठी हो बाबा, मुलींच्याच भोवती हे सारवलंय. असं वाटतं अजून खूप ताकद आणि शिकायचं राहून गेलंय. पुढील आयुष्य जगण्यासाठी काहीच महिने राहिले तो लग्नाला,
एक वर्ष विकत आणाल माझ्यासाठी? तुमच्या सोबतची ती हौसमौस, तुमच्या सोबतचे ते घालवलेले क्षण, सारं काही आठवायचं राहिलंय. सांगता पण येत नाही हो बाबा, ऊर खूप भरून आलंय. बाबा, तुमच्या त्या रम्य गोष्टी आणि आई तुझी ती उबदार माया, सारं काही सोडून चाललीये पुढील आयुष्य जगण्यासाठी. काहीच महिने राहिले तो लग्नाला, एक वर्ष अजून विकत आणाल माझ्यासाठी? बाबा, तुमच्या सोबत मी खेळले, खोड्या पण खूप केल्या, बोललेही खूप असेल. आई तुझ्या मायेची पर्वा कधी झाली नसेल. एवढं सगळं माहिती असून पण दान करता आहात त्यांच्यासाठी. काहीच महिने राहिलेत लग्नाला, एक वर्ष अजून विकत आणाल माझ्यासाठी? हौसेला बाबा तुमच्या कधीच कोणतंही मोल नाही. हौसेला बाबा तुमच्या कधीच कोणतं मोल नाही. संस्काराला तर आई तुझ्या जगी देखील तोड नाही. पण का हो आई बाबा, मुलीचा जन्म असतोच का असं आयुष्य जगण्यासाठी? काही महिनेच राहिलेत लग्नाला, एक वर्ष अजून विकत आणाल माझ्यासाठी? ताई जिजूंची ती माया कधीच कोणी पुरू शकणार नाही, आणि तुमच्या प्रेमाची उपमा जगी परत पाहणे नाही. लहानपणी ताई थोडं जरी लागलं व मारलं आई बाबांनी तर जवळ पण तूच तर घेतलं होतंस मला मायेसाठी. काहीच महिने राहिलेत लग्नाला, एक वर्ष विकत अजून आणाल माझ्यासाठी? आई बाबा, ताई जिजू, मी एवढंच सांगू शकते. आई बाबा, ताई जिजू, मी एवढंच सांगू शकते. तुमची माया, तुमचं प्रेम, तुमचे संस्कार हे सार सोबत घेऊन चाललीये पुढील आयुष्य सुंदर जगण्यासाठी. काहीच महिने राहिलेत लग्नाला, एक वर्ष विकत आणाल माझ्यासाठी? खूप छान. अश्विनी ताई, तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझ्या आजी सासूबाई आशाबाई देशपांडे, त्याच्यानंतर माझे सासरे पांडुरंग देशपांडे, त्याच्यानंतर माझ्या सासूबाई प्रतिभा देशपांडे, आणि माझे मिस्टर श्री आशिष देशपांडे, आणि मी स्वतः. आणि त्यांचा तुमच्या कविता करणे किंवा गाणं गाणे या गोष्टींसाठी कसा पाठिंबा असतो? अगदी खूप पाठिंबा देतात ते, आणि त्यांना असं वाटतं की मी पुढे जावं आणि काहीतरी करावं, याच्यासाठी ते आम्हाला खूप सपोर्ट करतात. कविता म्हणा किंवा गाणं म्हणा, कारण घरातून जर सपोर्ट असेल तर आपली प्रगती होऊ शकते. अगदी अनुप्रिता, खरंय तुझं. अश्विनी ताई, तुम्हाला गाण्याची आवड तर आहे, तर तुम्ही गाण्याचा रियाज कधी करता? मी गाण्याचा रियाज साधारणतः संध्याकाळी करते, आणि थोडाफार जर सकाळी वेळ मिळाला अगदी कामाच्या ओघातनं तर त्यावेळेस मी सकाळी उठून पण रियाज करायला बसते आणि गाणं गुणगुणते. म्हणजे दिवसही छान जातो आणि संध्याकाळची संध्याकाळ पण फ्रेश होतं. एकदम दिवसाची सुरुवात गाण्यापासून आणि शेवट गाण्यापर्यंत. ऐकूया तुमची आणखी एक कविता. आजकालची स्पर्धा कुणाची व कशाची? अहो, ही स्पर्धा तर माणसांचीच. अमुक चांगला तमुक चांगला, ही तुलना तरी कशाला? यातूनच तर निर्माण होते वैरी स्पर्धा माणसांचीच. ही स्पर्धा तर माणसांचीच. वरवर चांगले वागणारे माहित नाही आतून कसे. वरवर चांगले वागणारे माहित नाही आतून कसे. पैसा श्रीमंती दिसली की होऊन जातात ऐसे तैसे. ही गर्वरूपी स्पर्धा माणसांचीच. ही स्पर्धा तर माणसांचीच. चांगलं बोलला, चांगलं वागला तर समोरच्याला वाटणारच तो चांगला, आणि एखाद्याला काही जीव तोडून करावंसं वाटलं किंवा वाटतच तरी तो होऊन जातो पोरका. ही स्वभावरूपी स्पर्धा माणसांचीच. ही स्पर्धा तर माणसांचीच. मोठ्यांचं माहित नाही, अहो मोठ्यांचं माहित नाही हो, पण दिसतात मात्र लहानांच्या चुका. मोठ्यांच्या झाल्या जरी तरी लहानांना स्वर ठेवावा लागतो मुका. ही खोडरूपी स्पर्धा माणसांचीच. ही स्पर्धा तर माणसांचीच. कुणी चुका केल्या तरी पदरात घेण्यासाठी मन खूपच मोठं असावं लागतं. कुणी चुका केल्या तरी पदरात घेण्यासाठी मन खूपच मोठं असावं लागतं. नाहीतर सर्वांसमक्ष ती सांगायला कोत्या मनाचं तरी असावं लागतं. ही मनरूपी स्पर्धा माणसांचीच. ही स्पर्धा तर माणसांचीच. कुणाच्या सांगण्याने संसार नौका कधीच डुबत नसते. कुणाच्या सांगण्याने संसार नौका कधीच डुबत नसते, याची समज तर उपजतच गावत असते. ही संवेदन रूपी स्पर्धा माणसांचीच. ही स्पर्धा तर माणसांचीच. काळ कुणासाठीही थांबलेला नाही. अहो, काळ कुणासाठीही थांबलेला नाही. कोण किती जगेल कोणी आत्ताच नाही.
म्हणून माणूस अधिक माणूस बरोबर माणूसच असला पाहिजे. ही माणुसकीची जाणीव प्रत्येकाच्याच मनात तयार करायला पाहिजे. मग स्पर्धा उरतच नाही, जिंकणं हारणंही मग त्यात राहत नाही आणि मग दुजाभावही निघून जातो. अरे मग कशाला ही स्पर्धा माणसांची? उलट असे म्हणूया, ही सर्व लढाई मनाची आणि स्पर्धा नकोच कुणाची, स्पर्धा नकोच कुणाची. अगदी छान. तुम्ही खूप छान विषय घेतलाय. स्पर्धा हा विषय तुमच्या कवितेसाठी घेतलेला आहे. तो खरं तर आता अगदी आताच्या मुलांना नेहमीसाठी जो जाणवत असतो असा तो प्रश्न अगदी आहे. अगदी. त्याच्यामुळे तो तुमची कविता खूप सुंदर आहे. धन्यवाद अनुप्रीता मॅडम. अश्विनीताई, तुम्ही तुमच्या स्वतःच्या कवितेला कधी संगीत दिलं आहे का? दिलंय, म्हणजे स्वतःच्या तर 2-3 कवितांना दिलंय, पण बाबांचं नुकतंच माझ्या श्री अरविंद देशपांडे कविकर यांचं पुस्तक प्रकाशन झालं. श्री दत्ताई चिंतामणी या नावाने प्रसिद्ध केलं आणि त्याच्यातल्या काही 2-3 गाण्यांना संगीत दिलं, संगीतबद्ध केलेले आहे. अश्विनीताई, 2 ओळी आपल्या मैत्रिणींसाठी ऐकवा. गुंज माझे माहिर, गुंज माझे माहिर, गुंज माझे माहिर, गुंज माझे ग माहिर. रमणीय घाट बघा तिथे गोदाईच्या तीरावर, रमणीय घाट बघा गोदाईच्या तीरावर, गुंज माझे माहिर. छान. अश्विनीताई, आता आपण आपल्या मैत्रिणींना तुमची अजून एक कविता ऐकूया. आजकाल इंग्रजी शब्दांना किती महत्व आहे हे मी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजकाल इंग्रजी शब्दाचं किती फॅड आहे. इनिशियली कोणी सॅड तर कोणी मॅड आहे. जिकडं पाहावं तिकडे इंग्रजी बोलणारच मॉड आहे, नाही तर मग सगळेच द्वाड आहे. आजकाल इंग्रजी शब्दाचं किती फॅड आहे. इंग्रजी येत असेल तरच जिकडं तिकडं ग्लॅड आहे. लोकांना वाटतं की आपल्याला मिळालेलं हे गोल्ड आहे, पण एवढं मात्र नक्कीच की यानेच माणूस अख्ख्या जगात बोल्ड आहे. आजकाल इंग्रजी शब्दाचं किती फॅड आहे. विद्यार्थ्यांना वाटतं ही भाषा म्हणजे डोक्यावरचं लोड आहे. विद्यार्थ्यांना वाटतं ही भाषा म्हणजे डोक्यावरचं लोडच आहे, पण इंग्रजांनी याला सुंदर दिलेला एक मोल्ड आहे. इंग्रजी येत असेल तरच समोरच्याला शिल्ड आहे, ज्याला येत नसेल त्याला हातात दिलेली पेन्सिलची लीड आहे. अहो बघा ना, आजकाल इंग्रजी शब्दाचं किती फॅड आहे. अहो या कम्प्युटर मी लॅपटॉपच्या आणि टॅबच्या जगात इंग्रजीचीच फार नीड आहे आणि डोनेशन देऊनही इंग्रजी शिकायलाच भीड आहे. बरं का, ज्याला इंग्रजी येतं त्याचाच सगळीकडे गोल्ड आहे आणि आजकाल इंग्रजी शब्दाचंच किती फॅड आहे. एक मात्र खरं, सारे भारतीय हॉट आहेत आणि इंग्रज नुसतेच कोल्ड आहेत. आजकाल म्हणे इंग्रजी शब्दाचंच फॅड आहे. बरं का, ही भाषा येण्यासाठी खूप करावे लागतात प्रयत्न, तरच तो पुढे जाऊन होईल रत्न. नाही केलं तर तो खूप भ्याड आहे. म्हणूनच मैत्रिणीनं लक्षात असू द्या, आजकाल इंग्रजी शब्दाचंच ही भाषेचंच फॅड आहे, ही भाषेचंच फॅड आहे. अश्विनीताई, तुम्ही कविता, गाणी हे सगळं करता, तर तुम्हाला घरातला वेळ कसा मिळतो? घरातलं मॅनेज करते मी. सकाळी स्वयंपाकाचं थोडंफार सासूबाईंची मदत असतेच आहे आणि मग ते झालं की मी थोडंफार त्यांना मदत करते, आपल्या परीने करायचा प्रयत्न करते आणि ते झाल्यानंतर मग दुपारचा जो फावला वेळ मिळतो अगदी 4:30 किंवा 4 पर्यंत, मग 4:30ला माझा गाण्याचा क्लास असतो, तर मग 4:15 पर्यंत जो वेळ मिळतो त्या वेळेमध्ये मी माझ्या कविता वगैरे लिखाण किंवा लेख दुपारच्या फावल्या वेळेत करते आणि इतर वेळेस मग गाण्याचा जे आहे म्हणजे घरातलं मॅनेज करून जसा जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही कविता करणं किंवा गाणं हे करता. अगदी. आपल्या मैत्रिणींना आता जाता जाता एक कविता ऐकवा. निळ्या आकाशीचा सूर्य, निळ्या आकाशीचा सूर्य उगवता हर्षन गेली भारत माता. दीन दुबळ्यांचा कैवारी जन्मला, म्हणाली मी निश्चिंत आहे आता. अंधारातून एक निघाली प्रखर दिव्यत्वाची ज्योती, अंधारातून एक निघाली प्रखर दिव्यत्वाची ज्योती. त्या ज्योतीमध्ये दिसू लागले अनेक रत्ने आणि मोती. त्या रत्नांना, त्या मोत्यांना गुंफण्याचे मोठे केले कार्य. ज्ञानार्जनाची महती पटवून दीन दुबळ्यांचे वाढले मनोधैर्य. या मातीच्या घराघरातून चेतविली ज्ञानाची पणती. पणतीच्या या ज्योतीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणती. विश्वरत्न बॅरिस्टर होऊन घटना केली, दिला समतेचा महामंत्र. भारतरत्नांनी इथे निर्मिली खरेखुरे प्रजातंत्र.
इथे जन्मले बुद्ध देवनी, इथे जन्मले श्री बुद्ध देवनी, इथेच जन्मले बाबासारखे नेते. अशी आगळी किमया घडवून उपकारिले आम्हा तूच भारत माते. धम्म विचाराने प्रेरित बाबा झाले सर्वांचे स्वामी. एका स्वरात म्हणूया सारे, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. अश्विनीताई, तुम्ही आता आपल्या मैत्रिणींना अजून एक कविता ऐकवा. सावित्रीबाई फुलेंवर कविता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नव्या युगाची खरी तारका सावित्रीबाई फुले, नवनारीची उंच भरारी त्या कष्टाची फळे. नव्या जगाची पहाट जिने स्वकष्टाने फुलविली, जगताचा अंधार मिटवून ती ज्ञानी उगवती झाली. जगणे नव्हते ज्या नशिबी हाल हाल जिणे, त्याच जगाच्या उद्धाराची तिने गायले गाणे. त्या गाण्यातून लख उजळल्या लाख लाख वाटा, त्या गाण्यातून लख उजळल्या लाख लाख वाटा. युगायुगाच्या जो खंडाचा तिने काढिला काटा. मंत्र जगाला स्त्री जगताला उद्धाराचा दिला, मंत्र जगाला स्त्री जगताला उद्धाराचा दिला. शुद्ध जगाच्या जगण्याचा तिने हार गुंफिला. तीच आहे खरी देवा देवी सरस्वती ज्ञाती, तीच आहे खरी देवा देवी सरस्वती ज्ञाती. तिचीच गावी नव्या जगाने तेज प्रकाशी आरती. प्रणाम आमुचा तिलाच कोटी अब्ज अब्ज नमने, प्रणाम आमुचा तिलाच कोटी अब्ज अब्ज नमने. असेच यावे जगत जगाच्या प्रकाशमय जगणे, असेच यावे जगत जगाच्या प्रकाशमय जगणे, असेच यावे जगत जगाच्या प्रकाशमय जगणे. अश्विनीताई, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या मैत्रिणींना तुमच्या कविता आणि गाणं ऐकवलं. आकाशवाणीच्या वतीने मी तुमची आभारी आहे. धन्यवाद अनुप्रिता मॅडम. आताच आपण साहित्य संपदा या मालेत अश्विनी देशपांडे यांच्या काही कविता, गाणी आणि यांच्याशी अनुप्रिता भाले हिने साधलेला संवाद आपण ऐकला आहात.